पालिका निवडणूक जी आहे ती आता रंगतदार अशा स्थितीमध्ये आहे. उमेदवारांसाठी तसा पाहिला तर वेळ प्रचारासाठी अत्यंत कमी, त्यामुळे एक लगबग आपल्याला पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 26 चे भाजपाचे उमेदवार जयकुमार मानेसाहेब आपल्याबरोबर आहेत. यापूर्वी त्यांनी पालिकेत आपली एक चांगली कामगिरी बजावलेली होती आणि प्रभागाच्या विकासाचं एक विजन डोळ्यासमोर ठेवलं होतं. यंदा पुन्हा ते मतदारांसमोर निवडणुकीसाठी म्हणून जात आहेत. जयकुमार मानेसाहेब, कशा पद्धतीचं एक भूमिका आहे आणि मतदारांचा प्रतिसाद कसा आहे या प्रभागातून? सोलापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं भाजपचे 3 लोकांचे प्रदेश भाजपा कार्यालयाने निवड आम्हाला केली. मी स्वतः व माझ्या एक भगिनी संगीताताई जाधव, आणखी एक दीपक जमादार, असं अ ब क हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आम्ही लोकांच्या समोर जातो आहोत. 2012 ते 17 सांगायचं म्हणजे याच प्रभागातलं नेतृत्व मी केलं होतं. 2017 ते काल तागायत माझ्या मिसेस नगरचौक म्हणून इथं काम केल्या आणि आता परत मी ते उमेदवार म्हणून भाजपाचा मागच्या 1-2 निवडणुकीमध्ये वेगळ्या पक्षात होतो, पण आता मी सुद्धा विकासाची कास अशी धरली की बाबा केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना आदरणीय मोदीजी केंद्रात, आदरणीय देवेंद्रजी राज्यात, आणि इथं तर आमच्या सगळ्या मंडळींनी आम्ही स्वतः 102 उमेदवार, इथले आमचे स्थानिक 3 आमदार, शहराध्यक्ष, 1 माजी आमदार यांनी सगळ्यांनी 75 पारचा नारा दिलेला आहे. आणि गेले वर्षभरात माननीय मुख्यमंत्र्यांनी एक विजन डोळ्यासमोर ठेवून शहराचा कायापालट करायचा त्यांनी स्वतःच विडा उचलला. दुहेरी पाईपलाईन केली, विमानतळाचा प्रश्न त्यांनी जवळपास सोडवला आणि देशाच्या नकाशावर विमानतळ आपलं सोलापूरचा ठळकपणे आज दिसतंय. या उपर ना गल्लीबोळा ड्रेनेजची त्यांनी स्कीम सगळी राबवून टाकली. सगळ्या सोलापूरला इतकं दिलं. आता उद्योग विश्वात त्यांनी आणखी IT क्षेत्रात हे केलं की बा इथं पार्क होतं आहे, महत्त्वाचं म्हणजे IT पार्क. हां, मला वाटतं अत्यंत मोठ्या प्रमाणात जे इंजिनिअरिंग क्षेत्रातले बेरोजगार किंवा बेरोजगार म्हणण्यापेक्षा जे बाहेर नोकरीच्या निमित्तानं जात होते ते आता इथं थांबले जातील. आणि एवढा मोठा मला वाटतं पुण्याच्या लेवलचा एक त्यांनी IT पार्क इथं स्थापन करायचे, जमीन संपादन केली, पार्कला मंजुरी दिली, निधी उपलब्ध करून दिला, टेक्निकल सँक्शन्स सगळ्या झाल्या आणि मला वाटतं काही थोड्या दिवसात ते पार्कसुद्धा दिमागात सोलापूरला जगाच्या नकाशावर घेऊन जाईल, ह्याच्यात काय वाद नाही. आणि परिणामी सोलापुरातील बाहेर जे मायग्रेशन होत होतं ते थांबेल आणि लोकांना काय उद्योग, रोजगार आणि मूलभूत सुविधा एवढ्या झाल्यानंतर सत्तेला म्हणजे आणखी लोक दुसऱ्याला कशाला हे करतील हो. मोदीजी आहेत, नरेंद्रजी आहेत आणि आमचे इथं स्थानिक सर्व नेते मंडळी आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाचं जे दिमागदार काम एक घोडदौड चालू आहे त्याच्यावर विश्वास व्यक्त करून 75 पारचा नारा त्यांनी दिलेला काय वावगं नाही, ते आजच झालेत. कदाचित 100ला सुद्धा स्पर्श करेल असे एक आज वातावरण एकूण सर्वसाधारणपणे मतदारसंघात. मी तर गेले 3 दिवस सकाळी 8 पासून रात्री 8-9 वाजेपर्यंत फिरतोय, मला जाणवतोय लोकांना अत्यंत नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळं आम्ही फक्त त्यांनी राबवलेल्या योजना आम्हाला लोकांसमोर ठेवायच्या आहेत आणि मतासाठी आम्हाला त्यांना साकडं घालायचं आहे. किंबहुना म्हणताना बरेच लोक म्हणतात नाही आम्ही भाजपाला मत देणार, आणखी यापेक्षा उमेदवाराला हवं तर काय. म्हणून अत्यंत आत्मविश्वासाने आम्ही लोकांसमोर जातो आहे आणि त्याची उद्याच्या 15 तारखेला आम्हाला पोचपावती मिळेल अशा मी आशावादी आहोत. मानेसाहेब, कुमठ्यामध्ये जे एक जंगी शक्ती प्रदर्शन झालं आणि त्यानंतर मग हा आत्मविश्वास कशा पद्धतीचा आहे आणि याचबरोबर आणखीन एक आहे की हद्दवाडा भागामध्ये म्हणजे आमदार दिलीपराव माने असताना इथं एक मूलभूत सोयीसुविधांचे म्हणजे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामं झालेली होती आणि नगरसेवक पदाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणात कामं झाली. आता कशा पद्धतीचा मानस आहे या प्रभागासाठी म्हणून, कारण हा तुमचा प्रभाग आहे? नाही, मागच्या 2 वेळेला सुद्धा कुमट्यानं जो निर्णय करत होता तीच उमेदवार गेली 3-4 वर्ष त्याच्या अगोदर बाळासाहेब माने निवडून आले, लिंबितोटे सर निवडून आले, मॅडम त्या निवडून आल्या, बाळासाहेब आले,
मी आलो, माझ्या मिसेस आल्या, परत आता मी परत 5व्या 6व्यांदा या मतदारसंघात सामोरे जातो. त्यामुळं एक कुमठे एक असं आहे की सार्वजनिक तिथं एकच जर निर्णय झाला तर जवळपास 100% गाव एकत्र येते आणि तो निर्णय मान्य करतात. गेले कित्येक वर्ष वेगळ्या पक्षात आम्ही जरी काम करत असो तर लोकांना विश्वास घेऊन आमची भूमिकासुद्धा सांगवली की बाबा आम्ही जी करील ती पूर्व दिशा असे नाही, लोकांना विश्वास संपादन करून आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो. बा आपल्याला आता वेगळ्या विचारानं जायचं आहे, विकासाची आणखी ह्याच्यापेक्षा जोरकसपणे आपल्याला विकास करून घ्यायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीबरोबर जावं लागेल. नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाला आपल्याला हाक द्यावं लागेल. देवेंद्रजी आहेत त्यांचे धडाकेबाज निर्णय यालासुद्धा आपल्याला लोकाला ते भावतंय. आम्हीसुद्धा लोकांना आव्हान केलं की हे आपल्याला स्वीकारावं लागेल. आता हे सगळं बाजूला ठेवायचं आणि विकासाच्या प्रवाहात यायचं. आणखी ह्याच्यापेक्षा सुद्धा कुमट्यात जोरकासपणे आपण विकास करू अशी लोकांना मी आव्हान केलं. लोकांनी तुम्ही जो घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे असं लोकांनी होकार दिल्यानंतर मी हा निर्णय घेतला. आम्ही आणि प्रभागासाठीचं आपण म्हटलेलं आता प्रभागासाठी 2-3-4 गोष्टी अशा होत्या की बाबा बरेच गल्ली बोळा ड्रेनेजची कामं झालीत. आत्ता परवाच आमच्या तिन्ही आमदारांनी की मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्रजींना सांगितले की बाबा आम्हाला पाण्याला, त्यांनी म्हणले पाण्याला हवं तेवढे पैसे घ्या, जागतिक बँकेचे पैसे घ्या, तुमचा हिस्सा घ्या, राज्य सरकारचा हिस्सा घ्या. 894 कोटी रुपयाची त्यांनी एक अंतर्गत जलवाहिनीच्या ज्या आत्ता जलवाहिनी या स्कीमखाली किती जुळी सोलापूर तर 6 टाक्याचं प्रयोजन त्यांचं आहे. मार्चपर्यंत बऱ्यापैकी गोष्टी आता टेंडर प्रक्रिया जवळपास संपत आल्या. मार्चपर्यंत ते डीड ओपन होऊन कामालासुद्धा प्रत्यक्षात सुरुवात होईल आणि तसंच कामाला सुरुवात झाली तर सर्वेसुद्धा मागे तसंच चालू आहे. त्यामुळं पाण्याची सुद्धा ड्रेनेजबरोबर समस्या संपुट येतील असे मला मनोमन खात्री आहे. कारण इतके मोठ्या प्रमाणात आपण धरणातनं पाणी उपलब्ध करतो. दुहेरी जलवाहिनी आहे, साठवणुकीला आपल्याला थोडीशी अडचण येत होती. ती लक्षात घेतल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र साहेबांनी किंवा आता तुम्ही पाण्याच्या टाक्या आणि अंतर्गत जलवाहिन्या करून घ्या, मी त्याला हवं तेवढं पैसे देतो. आणि त्यांनी ती प्रत्यक्षात अंमलातसुद्धा आणायच्या आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच जसं ड्रेनेजचं काम अगदी गल्लीबोळात बसलं तसं पाण्याचं पाईपलाईनसुद्धा गल्लीबोळात तुम्हाला दिसतील आगामी काळात. मतदारांना काय आव्हान आहे? मतदारांना यापेक्षा विकास म्हणजे काय, आणखी रोजगारासाठी आम्ही IT पार्क्स केलं. दळण मोठ्या प्रमाणात आता विमानसेवेत तर दिमाखात चालू आहे. जगाच्या नकाशावर आपल्या सोलापूर विमानतळात नाव गेलं. एक रेल्वे, केंद्रीय रेल्वे खात्यानं टिकेकरवाडी एक सबस्टेशन एवढं मोठं केलं. VT आणि दादरसारखं असं एक सोलापूर आणि टिकेकरवाडी एवढं त्यांनी विस्तारित स्वरूप दिलं. आणखी दुहेरी जलवाहिनी झाली, IT क्षेत्र झालं, ड्रेनेज झाला, तुमच्या पाण्याची समस्या लवकरच हे होईल. त्यानंतर रस्त्याचे काम त्यांनी हळूहळू हातात घेतील. हा विस्तारित हद्दवाढीचा भाग आहे. इथं 1 महिना 2 महिन्यात एखादं नगर स्थापन होतं आणि ती समस्या दत्त म्हणून उभ्या राहतात. त्या संपूर्ण ह्या समस्या कंप्लीट होईपर्यंत ज्या संस्थेच्या अधिपत्याखाली आम्ही काम करतो, सोलापूर महानगरपालिका, तिथेसुद्धा बजेटचे आम्हाला तिथल्यासुद्धा निधीची, तिथल्या आर्थिक परिस्थितीची सुद्धा आम्हाला थोडासा विचार करावा लागतो. तथापि राज्य सरकार आमचं असल्यामुळं मोठ्या प्रमाणात निधी मिळतो, तो भाग आला इथं. पण चांगल्या पद्धतीनं कसल्याही आम्ही आव्हानांना समोर जाणार आहोत आणि कुठल्याही लोकांची अशी मोठी अशी समस्या मागे राहील अशी काय स्थिती येणार नाही. आम्ही 3 नगरसेवक आहोत, आम्ही त्याला सक्षम आहोत. साहेब, एकतर्फी विजय आपण गृहीत धरायचा प्रभाग 26 मधून नाही, राजकारण असं क्षेत्र आहे त्याला गृहीत धरून चालत नाही, त्याला चालत नाही. हे क्षेत्र असं आहे जे सुरुवातीला सोपं वाटते ना, ते सगळ्यात शेवटी अंतिम टप्प्यात थोडंसं अवघड होत जाते. आणि जे बाबा कठीण आहे आता काय करायचं असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याला जर स्पर्श करून त्याला जर उलगडायचं ठरवलं तर सोपं होऊन जातं. आम्ही दोन्हीच्या मधला सोपं अवघड अशा आव्हान आम्ही समोर अजून चाललो आणि बऱ्याच चांगल्या मताधिक्याने निवडून एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. प्रभाग क्रमांक 26 मधून भाजपचे उमेदवार जयकुमार माने यांनी विश्वास पूर्णपणे व्यक्त केला की विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही मतदारांसमोर जातोय. आजवर जवळपास 6 टर्म आज इथलं नगरसेवक पद किंवा या प्रभागात सगळी कामं झालेली, ती विकासाची कामं झालेली आहेत आणि या जोरावरती पुन्हा मतदारांसमोर जाताना मोठा एक आत्मविश्वास आहे आणि जनतेनं ही निवडणूक हातात घेतली आणि आमचा जो विजय आहे तर तो एक चांगल्या मताधिक्यानं विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण म्हणलं सुरुवातीला की खरंच उमेदवारांना वेळ प्रचारासाठी कमी आहे,
पण अशाही एका परिस्थितीमध्ये जयकुमार माने साहेबांनी द न्यूज प्लस या चॅनलला वेळ दिला आणि आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या. त्याबद्दल जयकुमार माने मालकांचं मनपूर्वक आभार.